मंडळी, एखादी व्यक्ती फार श्रीमंत असतो, परंतु कधी त्याचा वाईट काळ सुरू होतो त्यालाही कळत नाही. आणि एखादा व्यक्ती फार गरीब असतो, परंतु कधी त्याचा चांगला काळ सुरू होतो हे त्यालाही कळत नाही. या बदलाला वास्तु दोषही कारणीभूत असतो. हिंदू धर्मात काही वास्तु उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. तर चला जाणून घेऊयात कोणत्या वास्तु उपायाने नकारात्मक ऊर्जा दूर होईल. वास्तुशास्त्रात घरामध्ये ठेवलेल्या सर्व वस्तूंच्या योग्य दिशा आणि त्याचा प्रभाव याबद्दल तपशीलवार सांगितले आहे. घर वास्तुशास्त्रानुसार बरोबर असेल तर घरात नेहमी सुख समृद्धी राहते. परंतु घराची वास्तू बिघडली तर व्यक्तीला विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वास्तुशास्त्रात घरात ठेवलेल्या सर्व वस्तूंचा समावेश होतो. घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला ठेवलेल्या वस्तू योग्य दिशेने न ठेवल्यास घराची शांती भंग पावू शकते. घरातील महत्त्वाच्या वस्तूंपैकी एक म्हणजे साफसफाईसाठी वापरला जाणारा झाडू आणि पोछा. वास्तूनुसार झाडू किंवा पोछा हा कुठे ठेवू शकता. वास्तुशास्त्रानुसार काही दिशांना चुकूनही झाडू किंवा पोछा ठेवू नये. या ठिकाणांमध्ये पूजा कक्ष, स्वयंपाकघर, घरातील शयनकक्ष यांचा समावेश होतो. यापैकी कोणत्याही ठिकाणी झाडू किंवा मॉप ठेवणे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या वायव्य किंवा पश्चिम कोपऱ्यात ठेवता येतो, परंतु लक्षात ठेवा की झाडू घराच्या ईशान्य किंवा आग्नेय दिशेला ठेवू नका. झाडूची देवी लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते, परंतु ती केवळ काही खास प्रसंगीच पूजली जाते. सामान्य दिवशी पूजास्थळी झाडू ठेवल्यास नकारात्मक परिणाम दिसून येतात. मंडळी, झाडू किंवा मोप बाहेरील लोकांच्या नजरेपासून लपवून ठेवला पाहिजे, असे ज्योतिषशास्त्राचे मत आहे. घरामध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची नजर थेट त्यावर जाऊ नये अशा ठिकाणी या दोन्ही वस्तू ठेवाव्यात. याशिवाय झाडू कधीही उलटा किंवा उभ्या स्थितीत ठेवू नये. झाडू नेहमी खाली पाडून ठेवावा. असं न झाल्यास तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मंडळी, देवी लक्ष्मी आणि झाडू एकत्र दिसतात असे मानले जाते की ज्या घरात झाडूचा मान असतो तेथे देवी लक्ष्मी निवास करते आणि त्या घरात कधीही पैशांची कमतरता नसते. मंडळी, असे म्हणतात की झाडूला कधीही लात मारू नका. पुस्तकावर लात मारणे म्हणजे माता सरस्वतीचा अपमान करणे मानले जाते. त्याचप्रमाणे झाडूचा अनादर करणे हा लक्ष्मीचा अपमान मानला जातो. ज्याप्रमाणे पुस्तकावर लात मारल्याने विद्या किंवा मा सरस्वतीचा अनादर होतो, त्याचप्रमाणे झाडूचा अनादर केल्याने माता लक्ष्मीचा अनादर होतो. म्हणूनच झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. चुकूनही कोणी झाडूला लात मारली तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी झाडूला हात लावून कपाळाला लावून माफी मागावी. लक्ष्मी आणि झाडू यांचा काय संबंध? झाडू हे केवळ स्वच्छतेचे प्रतीक नसून ते देवी लक्ष्मीचे रूपही मानले जाते. असे मानले जाते की झाडूचा अनादर करणे म्हणजे देवी लक्ष्मीचा अनादर करण्यासारखे आहे. कारण जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी, तिथे संपत्ती आणि समृद्धी असते. ज्योतिषशास्त्रानुसार झाडूला धन आणि संपत्तीशी संबंधित शुक्र ग्रहाशी देखील संबंधित मानले जाते. झाडू हा कधीही सरळ ठेवू नये. ज्याप्रमाणे देवी लक्ष्मीचा आदर केला जातो त्याचप्रमाणे झाडूलाही तिचे रूप मानून त्याचा आदर केला जातो. जे झाडूचा अपमान करतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मी फारशी राहत नाही. घरात झाडू नेहमी खाली आडवा ठेवावा. जर तुम्हाला धनलक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर घराच्या नैऋत्य दिशेला झाडू ठेवा. घराची पश्चिम दिशा भाग्यलक्ष्मीशी संबंधित मानली जाते, म्हणून तुम्ही झाडू दक्षिण पश्चिम किंवा पश्चिम दिशेला ठेवली तरी चालेल. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते. झाडू खरेदी करण्याचेही काही नियम आहेत. त्यापैकी एक म्हणजे झाडू कोणत्या दिवशी खरेदी करावा यासाठी काही वार निश्चित केलेले आहेत. कोणत्याही दिवशी बाजारात गेलो आणि झाडू खरेदी केला असे करू नका. तर झाडू खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस हा शुक्रवार, बुधवार आणि शनिवार आहे. तर रविवारी आणि मंगळवारी झाडू खरेदी करू नये. मंडळी, झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असला तरी मुलीच्या लग्नाच्या वेळी मुलीला झाडू देऊ नये. शिवाय संध्याकाळच्या वेळी कधीही घरात झाडू मारू नका आणि तुमचा वापरलेला झाडू कोणालाही देऊ नका. यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो. वास्तूनुसार घरामध्ये जुने आणि तुटलेले झाडू वापरू नये असे मानले जाते. जुना झाडू शनिवारी, अमावस्या किंवा होलिका दहनाच्या दिवशी बाहेर टाकावा. जुने तुटलेले झाडू घराबाहेर काढल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि नव्या झाडूमुळे सकारात्मक ऊर्जा घरभर पसरते. झाडू देवी लक्ष्मीशी संबंधित असल्याचे मानले जाते, म्हणून तो कधीही जोरात फेकू नये किंवा जोरात आपटून फेकू नये. झाडूचा अनादर होता कामा नये.
झाडूचा अनादर करणे म्हणजे माता लक्ष्मीचा अनादर करणे असे म्हणतात। वापरल्यानंतर झाडू कधीही उभा ठेवू नका, झाडूला नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा। मंडळी, तुम्ही कधी झाडूची रचना किंवा बांधणी निरखून पाहिली आहे का? सर्वप्रथम झाडूचा आकार पहा। झाडू म्हणजे झाडाची पाने आणि काटे यांचं एकत्रित रूप आहे। जेव्हा ते पूर्ण एकतेने बांधले जातात तेव्हा हा झाडू घाण साफ करण्यासाठी तयार होतो। झाडूची संपूर्ण यंत्रणाच एकजुटीवर अवलंबून आहे। केवळ एका काडीने साफसफाई केली जाऊ शकत नाही। वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे घरात सुख समृद्धी आणण्यासाठी झाडूचा महत्त्वाचा वाटा आहे। ज्या घरात झाडू योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक वापरला जातो त्या घरात सकारात्मकता दिसते। मंडळी, एखादी व्यक्ती नुकतीच घरातून बाहेर पडली असेल तर त्यानंतर लगेच घर झाडू नये, किमान अर्ध्या तासानंतर घर झाडून स्वच्छ करावे। रात्रीच्या वेळी घर झाडल्यानंतर कचरा दुसऱ्या दिवशीच घराबाहेर टाकावा। घरात चालताना काही वेळा चुकून आपला पाय झाडूवर पडू शकतो, मात्र त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो। त्यामुळे असं घडल्यास लगेचच तिच्या पुढे नतमस्तक होऊन क्षमा मागावी। झाडूबद्दल आणखी एक रंजक गोष्ट देखील आहे। रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजाजवळ झाडू ठेवा आणि झोपा। यामुळे रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही।